स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। रेकॉर्डवरील सराईत आरोपीस अटक व 5,73,440 लाखांचा मुद्देमाल हस्तगत आणि जबरी चोरीचे 2 गुन्हे उघड। पोलीस स्टेशन विटा, जिल्हा सांगली। अपराध क्रमांक आणि कलम: गुन्हा रजिस्टर नंबर 204/2026, BNS कलम 304(2), 3-5। फिर्यादी नाव स्मिता शंकर शेंडगे, राहणार गांधी चौक, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। गुन्हा घडलेली तारीख वेळ: दिनांक 15/5/2026 रोजी रात्री 10:30 वाजता, बाबरगल्ली, विटा। माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, स्थानिक गुन्हे शाखा सांगली, पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत लोहार, संजय पाटील, अतुल माने, सुशील मस्के, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित ठाणेकर, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल करण परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल अजय पाटील, अभिजित पाटील, इम्रान महालकारी, विजय पाटणकर, सायबर पोलीस ठाणे। आज दिनांक 22/5/2026 रोजी आरोपीचे नाव व पत्ता: महादेव शंकर पवार, वय 30 वर्ष, राहणार श्रीपूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। विनोद गोविंद पिंपळे, राहणार श्रीपूर, तालुका माळशिरस, जिल्हा परागंदा। मीनाबाई चव्हाण, राहणार श्रीपूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, परागंदा। जबरी चोरीतील सोन्याचा मुद्देमाल विक्री सहाय्यक करणारी महिला। जप्त मुद्देमाल 2,88,982 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, अंदाजे 18.290 ग्रॅम वजनाच्या 2 वाट्या व साखळीत गुंफलेले जिने। वाहन किंमत 1,43,458 रुपये किमतीचे सोन्याच्या गंठणमधील अर्धवट तुटलेल्या सोन्याच्या 3 साखळ्या, अंदाजे 8.510 ग्रॅम वजनाचे वजन। 1,50,000 रुपये किमतीची बजाज कंपनीची पल्सर N160 मॉडेलची, तिचा RTO नंबर MH45BE 3438, चेसिस नंबर PDX CSE 75,284 3 असा असलेली जुनी वाहन किंमत अंदाजे MD 2B 54DX 3STE 50,569, इंजिन नंबर 5,73,440, एकूण 5,73,440 रुपये। यातील फिर्यादी दिनांक 15/6/2026 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोर उभा असताना एका मोटरसायकलवरील 2 अज्ञात इसमांनी त्याचे गळ्यातील 2 घंटण चोरून नेल्याची घटना घडली होती। माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यातील संशयित इसमांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या। नमूद पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे एक संशयित इसम त्याच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरून पारे गावाहून विटा शहराकडे जाताना दिसला। तसा त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यास जागीच थांबवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव महादेव शंकर पवार, वय 30 वर्ष, राहणार श्रीपूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर असे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी त्यास मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून 2 पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये त्याच्याजवळ 18.290 ग्रॅम वजनाचे एक मिनी घंटण व 8.510 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या घंटणमधील अर्धवट तुटलेल्या सोन्याच्या 3 साखळ्या मिळून आल्या। सदर मंगळसूत्राबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता महादेव यांनी सांगितले की मागील आठवड्यामध्ये मी व माझा मित्र विनोद गोविंद पिंपळे रात्रीच्या वेळी एका बाईच्या गळ्यातील घंटण हिसडा मारून चोरून नेलेले हे घंटण आहे। तसेच यापूर्वी देखील आम्ही विटा शहरामध्ये मकर संक्रांतीच्या सणाच्या वेळी पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे घंटण देखील हिसडा मारून चोरून नेलेले आहे। सदर घटनेबाबत पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासले असता अनुक्रमे विटा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर BNS 304 प्रमाणे विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याबाबत पडताळणी झाली। सदर आरोपी हा रेकॉर्डवरील असून त्याच्यावर यापूर्वी देखील मालमत्तेचे गुन्हे दाखल आहेत।